ही गावाकडची सकाळ आहे, जेव्हा मुलं शाळेला जायच्या अगोदर घरातले आपले अंगणाला पाणी मारून स्वच्छ करत आहेत। रोज मारतीस झाडू, शाळेला जायच्या अगोदर ही मुलं रांगोळी काढतायत। त्याच्यानंतर हा आहे ओमकार, ह्यांना देवासाठी फुलं पण आणलेले आहेत आणि ही आमची मुलं आहेत जी त्यांच्या मागे पुढे करत आहेत। त्याच्यानंतर साईनी रांगोळी काढली आणि तिचीच मोठी बहीण आहे सिद्धी। काय केलंस? भांडी घासलस? ती मग काय काम करून आलीस? झाडू मारून आली असं तिने मला सावता मारून आलास? म्हणजे गावाकडची मुलं शाळेला जाताना सगळी घरातली कामं आवरून जात आहेत। त्यानंतर आम्ही निघालो निप्पाणीला येण्यासाठी। निप्पाणीला माझे माहेर आहे, तर आम्ही 1 दिवसासाठी गावाला आलो होतो। तर आम्ही निप्पाणीला जात आहे। गारगोटीहून निप्पाणीला जाताना खूप सुंदर पोरांच्या भाषेत व्ह्यू आहे, सगळीकडे ग्रीन 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 आहे। आम्ही गाणी ऐकत मुलांच्या सोबत एन्जॉय करत करत 50 मिनिटात निप्पाणीला पोचलो। गारगोटी ते निप्पाणी 50 मिनिटात कवर केला, कारण सकाळची रस्त्याला गर्दी नसते। त्यानंतर मुलांनी मजेत एकामेकाला विचारले, ही कुठली झाडं, ती कुठली झाडं, हा कुठला पक्षी, ते कुठला पक्षी। कारण आता भात लावणीचं काम चालू आहे शेतात ना, त्याच्यामुळे सगळीकडे रोपं लावलेली आहेत भाताची। ही आहेत विंड मिल, जी पोरं काउंट करायचा प्रयत्न करत होती, तर विंड मिल काय मुलांना काउंट करायला आली। 2 व्हीलर आणि गाडा जॉईन केलाय। लोक आपल्या गुरांच्यासाठी गवत घेऊन जाताना दिसत आहेत आणि आम्ही असं आपला